परशुराम क्षेत्रातील अरुणासुराचा वध करणाऱ्या भ्रमरा अंबिकेची ही अद्भुत कथा. पौराणिक संदर्भानुसार ही कथा सुरू होते महर्षी जांबालीपासून. एकदा या भूमीवरती प्रचंड दुष्काळ पडला होता, ज्यामुळे सर्व सृष्टी तहानलेली होती. या संकटातून मार्ग काढण्यासाठी जाबाली ऋषींनी कठोर तपश्चर्या केली आणि देवेंद्राकडे कामधेनू गायीची मागणी केली, जेणेकरून या भूमीचा दुष्काळ संपवता येईल. मात्र त्यावेळी कामधेनू स्वतः वरुण देवाच्या यज्ञामध्ये व्यस्त असल्याने तिने आपली मुलगी नंदिनी हिला पाठवण्यास सांगितले. पण नंदिनीला आपल्या रूपाचा आणि शक्तीचा गर्व होता. तिने पृथ्वीवर येण्यास नकार दिला आणि ऋषीचा अपमान केला. रागाच्या भरात जाबाली ऋषींनी तिला शाप दिला की तू ज्या पृथ्वीवर यायला नकार देत आहेस, तिथेच तुला नदीच्या रूपात वाहत राहावे लागेल. जेव्हा नंदिनीला आपल्या चुकीची जाणीव झाली, तेव्हा तिने लगेचच ऋषींकडे क्षमा मागितली. तेव्हा ऋषींनी तिला सांगितले की शाप तर मागे घेता येणार नाही, पण तू आदिमाया दुर्गेची भक्ती कर, तीच तुझा उद्धार करेल. पुढे हीच नंदिनी नदीच्या रूपाने या भूमीवरती अवतरली आणि तिने देवीची अखंड आराधना केली. याच काळामध्ये सृष्टीवरती अरुणासूर नावाच्या एका महाभयंकर राक्षसाचं राज्य होतं. त्याने ब्रह्मदेवाकडनं वरदान मिळवले होते की त्याला 2 पायांचा कोणताही प्राणी किंवा 4 पायांचा कोणताही प्राणी मारू शकणार नाही आणि त्याला कोणत्याही शस्त्राने मारले जाणार नाही. या वरदानामुळे तो अजेय झाला होता. त्याने आता सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने ऋषी मुनींचा आणि देवतांचा देखील छळ सुरू केला. या संकटातून जगाला वाचवण्यासाठी आदिमायेनं मोहिनी रूप धारण केलं. मोहिनीचं ते अतिव सुंदर रूप पाहून अरुणासूर तिच्या प्रेमात वेडा झाला आणि तिला पकडण्यासाठी तिच्या मागे धावू लागला. मोहिनी रूपातील देवी पळता पळता कटीलच्या या पावन क्षेत्रात एका पारे म्हणजेच मोठ्या खडकामध्ये लपली. जेव्हा अरुणासुराने त्या खडकावरती वार केला, तेव्हा त्यातून हजारो अक्राळ विक्राळ भ्रमर किंवा मोठे काळे माशा बाहेर पडले. याच भ्रमरांनी अरुणासुराचा वध घेतला आणि त्याचा अंत केला. देवीने या ठिकाणी भ्रमरांबिका म्हणजेच भ्रमराचे रूप धारण करून राक्षसाचा वध केला होता. म्हणून याला कटी म्हणजे मध्यभाग आणि इलू प्रदेश म्हणजेच कटील असे नाव पडले. या अद्भुत कथेमुळेच आजही कटीलच्या मंदिरामध्ये देवीला अत्यंत जागृत मानले जाते. जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला देवीच्या या रौद्र आणि त्याचवेळी ममतामयी रूपाचा अनुभव येतो. हे मंदिर नदीच्या पात्रात एका बेटासारखे असल्यानं पावसाळ्यात जेव्हा नंदिनी नदीला पूर येतो, तेव्हा नदीचे पाणी जणू देवीच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी उतावी झालेले असते. याला स्थानिक लोक नंदिनी स्नाना असे म्हणतात. हे दृश्य पाहणे म्हणजे भाग्याचे लक्षण मानले जाते. कटील मंदिराचे आणखी एक सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील यक्षगान सेवा. तुलनाडूच्या संस्कृतीमध्ये यक्षगान या कलेला देवाचा खेळ असे मानले जाते. कटील मंदिराचे स्वतःचे 6 मेळे यक्षगान सादर करणारी मंडळी आहेत. भक्तांची अशी श्रद्धा आहे की जर आपण देवीला हरिके म्हणजेच नवस म्हणून यक्षगान सादर करण्याचे बोललो, तर देवी अप्रत्यक्ष गोष्टीही शक्य करून दाखवते. रात्रभर चालणारा हा खेळ, त्यातील चंडे एक प्रकारचे ढोल किंवा पारंपरिक वाद्य आणि मृदुंगाचा आवाज, कलाकारांचे ते भव्य वेशा म्हणजे पोशाख आणि रंगभूषा पाहून असे वाटते
की अवतरले प्रत्यक्ष आहेत. देवच या पृथ्वीवरती कलेच्या माध्यमातून देवीचा इतिहास आणि तिचे पराक्रम जनमानसामध्ये जिवंत ठेवले जातात. कटील येथील अन्नदान परंपरा तर अफाट आहे. दररोज हजारो भाविक येथे विनामूल्य महाप्रसादाचा लाभ घेतात आणि आश्चर्य म्हणजे येथे कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. हीच तर त्या अन्नपूर्णा मातेची खरी किमया आहे. येथील व्यवस्थापन आणि स्वच्छता पाहून आधुनिक जगातील मोठमोठ्या संस्थांनी सुद्धा शिकावे असे वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात जेव्हा कर्पूर आरती केली जाते तेव्हा तो प्रकाश आणि देवीच्या डोळ्यामधील ते तेज पाहून माणसाचे मन हरपते. या मंदिराशी संबंधित काही गुप्त आणि अद्भुत माहिती अशी आहे की आजही या मंदिराच्या परिसरात काही विशिष्ट रात्री भ्रमरांचा गुंजन करणारा आवाज ऐकू येतो असे स्थानिक लोक सांगतात. तसेच मंदिराच्या एका कोपऱ्यात असलेल्या त्या ऐतिहासिक खडकावरती जिथे देवी लपली होती तिथे आजही पूजा केली जाते. या ठिकाणाला स्पर्श केल्यावरती एक प्रकारच्या ऊर्जेचा संचार शरीरामध्ये होतो. कटील की दुर्गा ही केवळ एका प्रदेशाची देवी नसून ती संपूर्ण हिंदू संस्कृतीचे रक्षण करणारी एक महान शक्ती आहे. येथील नवरात्री उत्सव तर सोन्यासारखा असतो. 9 दिवस चालणारे विविध धार्मिक विधी, चंडी होम आणि लाखो भक्तांची गर्दी असूनही निर्माण होणारी ती शांतता मनाला मोहित घालते. तुम्ही जर कधी दक्षिणेकडे पर्यटनाचा विचार करत असाल तर कटीलच्या या सप्तदुर्गांपैकी पहिल्या देवीचं दर्शन घेतल्याशिवाय तुमचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. हे मंदिर आपल्याला शिकवते की अहंकार माणसाचा विनाश करतो आणि भक्तीच माणसाला मुक्तीकडे घेऊन जाते. आजच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा माणसाला मनाची शांती मिळत नाही तेव्हा कटीलच्या नंदिनी नदीच्या तीरावरती बसून देवीचे नामस्मरण केले तरी सर्व चिंता दूर होतात. कटील श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर हे खऱ्या अर्थानं एक जादुई स्थान आहे जिथे पौराणिक कथा आणि आजचा प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम पाहायला मिळत असतो.